बापरे! आज 3 मुलांना मी एकटीने सांभाळून घरातली सर्व कामं केली. पण संध्याकाळ होता ना माझी हालत खूप खराब झाली. तर आज ना सकाळी मी 5 वाजता उठली होती. जेव्हा पण भाऊजी नाईटला जातात तेव्हा दीदीकडे मी किंवा माझी सासूबाई झोपायला येते. आता सासूबाई त्यांच्या बहिणीकडे गेलेल्या आहेत 2-3 दिवसासाठी. सासूबाई घरात नाहीये तर मग मीच झोपायला आली. मग काय दीदीने भाजी बनवली, मी भाकरी केल्या. त्यानंतर खाली आली, दीदी शाळेत गेली. छोटूला सासऱ्यांकडे दिलं, अंघोळ वगैरे केली आणि मग छोटूला घेऊन मी देवपूजा वगैरे केली. सकाळचं वातावरण खरंच खूप छान होतं. अगच त्याला ना भाकरी भाजी खायची नव्हती, त्याला पोहे हवे होते. तर त्याच्या एकट्यासाठी मी थोडेसेच पोहे बनवले आणि ते त्यांनी खाल्ले. आता हा जो ट्रे मी आणला होता ना प्लॅस्टिकचा, तो मला मायक्रोवेव्हच्या साईडला ठेवायचा आहे. छोटा ट्रे आहे पण त्याच्यातून ना वस्तू सारख्या पडतात आणि स्टेबल अजिबात राहत नव्हत्या. तर मी हा जो ट्रे आहे ना तो इथेच ठेवण्यासाठी आणला आहे. तर इथे धूळ वगैरे साचली होती, ओल्या कपड्याने ओव्हन वगैरे सरकवून छान पुसून वगैरे काढली आणि त्यानंतर इथे मी हा जो ट्रे आहे तो ठेवलेला आहे. त्यासोबत माझ्या हेअर ॲसेसरीज पण ठेवलेल्या आहेत. तर छान नीट आणि क्लीन दिसायला लागलं. त्यासोबत घर पण पुसायचं राहून गेलं होतं काल, तर ते पण पुसून घेतलं. कारण माझ्या घरात इतकी धूळ येते ना, खूप येते, रोज पुसलं तरी कमीच. आता ना मुलांचे शाळेचे कपडे होते ना तर ते धुवायचे होते. मी ना अर्धे कपडे मशीनला आणि अर्धे हाताने, म्हणजे जे मोठ्या माणसांचे कपडे आहेत ते मशीनला लावते आणि छोटे कपडे असतात ना ते हाताने धुते. तर मुलांचे कपडे वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि मशीन पण एकीकडे लावून घेतली. कपडे वगैरे झाल्यानंतर मी स्वतःला फ्रेश केलं, कारण मग घाण तोंडावर हातापायांवर उडते म्हणून. त्यानंतर छोटूला भूक लागली होती, त्याच्यासाठी पोरेज बनवलं होतं तर ते पण त्याला खाऊ घातलं. त्यासोबत माझ्या अगस्त्याची मस्ती पण चालली होती. छोटूला पोरेज वगैरे खाऊ घातलं आणि मशीन तोपर्यंत कपड्यांची झाली होती. तर कपडे मशीनमधले काढले आणि जे हाताखाली कपडे धुतले होते ना ते पिळायचे बाकी होते, तर त्यांना पण एकदा पिळून घेतले, कारण कपडे मग लवकर वाळतात. छोटूचे अंघोळ वगैरे त्याला घालून घेतलं. अहोने त्याची तयारी वगैरे केली. अगस्त्याची मस्ती अजिबात कमी होणार नाही. दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी आज खिचडी भात बनवलं होतं, कारण आज शनिवार होता. अहोंना उपवास, त्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी खिचडी भात कर आणि आहोंसाठी फराळाचं काहीतरी बनवते. तर आहोंसाठी आज फराळामध्ये मी खिचडी बनवली होती, तर त्याची व्हिडिओ शूट करायची राहून गेली. कपडे पिळून झाले होते तर ते मी हवेमध्ये टाकून घेतले. आज शेवटी मला वेळ मिळालं, मी चाललेली आहे मसाला आणायला. ॲक्च्युली मी माझा पूर्ण वर्षाचा मसाला घरीच बनवते, पण यावर्षी माझा मसाला संपला होता. मी आलेली आहे भिवंडी तालुक्यामध्ये मसाला घेण्यासाठी. तर कोणी मला बघत असेल भिवंडी तालुक्यामधील तर हाय, मी तुमच्याकडे आलेली आहे मसाला घेण्यासाठी. आणि इथे मसाला ना माझ्या आईने घेतला होता एकदा, तर इथला मसाला मी ट्राय केलेला आहे आणि मला खूप आवडला. तर लाल तिखट मसाला मी 2 किलो घेतला, अर्धा किलो मी गरम मसाला घेतला आणि 1 पाव मी बिर्याणीचा मसाला घेतला. तर असे 3 प्रकारचे मसाले घेतले आणि मग आम्ही घरी यायला निघालो. तर फ्रेंड्स, असा होता माझा आजचा दिवस. बाय.